तर लोकसभेला आम्हाला 4 जागा जास्त मिळाल्या असत्या तर शेफारून बोललो नसतो, खासदार संजय राऊतांनी नाना पटोलेंना हा टोला लगावलाय। छोटा भाऊ मोठा भाऊ काही नाही, निवडणुकीत सर्वांची एकत्र मेहनत असते। लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या वाटेला सर्वात जास्त संघर्ष आला तर शेफारलं कोण यावर योग्य वेळी उत्तर देणार असं नाना पटोले यांनी म्हटलंय। मोठा मधला धाकटा असं काही नसतं। एकमेकांच्या मदतीनं आम्ही लोकसभेच्या निवडणुका जिंकलेल्या आहोत। कोणाला 2 जागा जास्त मिळतात, कोणाला 2 जागा कमी मिळतात। सगळ्यात जास्त संघर्ष या निवडणुकीमध्ये जर कोणाच्या वाट्याला आला असेल तर तो शिवसेनेच्या वाट्याला आला आमच्या। आणि आम्ही सुद्धा मोठ्या मनानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रचारामध्ये स्वतःला झोकून दिलं, हे आपल्याला माहीत असेल। त्याच्यामुळे 2 जागा 4 जागा कोणाला जास्त मिळाल्या कमी मिळाल्या, आम्ही म्हणतो त्या महाविकास आघाडीला मिळाल्या आणि मोदींच्या कमी झाल्या। आम्ही असं बोलणार नाही ना। उद्या आम्हाला 4 जागा जास्त मिळाल्या असत्या तरी मी असे शेफारून बोललो नसतो। सगळ्यांची मेहनत आहे। मेरिट प्रमाणे अजूनही जागा वाटप झाल्या असत्यात लोकसभेमध्ये तर अजून याच्यापेक्षा चांगले निकाल आले असते असं आमचा सल्ला आहे त्यांना। शेफारलं कोण आहे मी त्याच्यावर आत्ता प्रतिक्रिया देणार नाही, योग्य वेळेवर देणार नाही। पण येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा मेरिटच्या आधारावर निर्णय घ्यावेत एवढा सल्ला आमचा आहे। आम्ही काही लहान मोठ्याचा केलंच नाही, आम्ही तर ऑलरेडी नॅशनल पक्ष आहोत। त्यामुळे अशा पद्धतीचे असंविधानिक शब्दाचा वापर त्यांनी करू नये एवढीच आमची सल्ला आहे।